नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सरकारचे जावाई होऊ इच्छिणारे, सरकारच्या सुना होऊ इच्छिणाऱ्या माझ्या सर्व सहकारी मित्र मैत्रिणींचं मनापासून स्वागत. तुमची कदाचित आगामी टीईटी परीक्षा असेल, कदाचित आगामी पोलीस भरती असेल, आगामी सरळ सेवांचा अभ्यास करत असेल आणि तुम्हाला कमी दिवसामध्ये मराठी पैकीच्या पैकी मार्कापर्यंतची वाटचाल करायची असेल, दिवस कमी आहेत किंवा यापूर्वी सर माझी बॅच झाली होती, मला रिव्हिजन पाहिजे होते, मग आपण अशी रिव्हिजन घेण्यापेक्षा आपण त्यातला मार्ग काय काढला की बघ प्रश्नपत्रिकेत अशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाच्या विश्लेषणातून तुझा कंटेंट रिव्हिजन झाला पाहिजे, कंटेंट आला पाहिजे, कमीत कमी वेळेमध्ये पैकीच्या पैकी मार्क आले पाहिजे. आणि त्यासाठी जो उपक्रम आपण चालू केला होता 25 प्रश्नांच्या 21 प्रश्नपत्रिका म्हणजे 550 प्रश्न, आपण एक प्रश्नपत्रिका 25 प्रश्नांची ठेवली होती, जो पॅटर्न परीक्षेचा आहे त्या पद्धतीने. आणि निवडताना प्रश्न असे निवडले होते की अख्खा महाराष्ट्र अभ्यास न करता जे प्रश्न चुकणार आहे त्या प्रश्नाला थोडी बगल दिली, जे प्रश्न तुझा निकाल लावणार आहे त्या प्रश्नांना आपण वेटेज दिलं आणि मग म्हणलं की हेच प्रश्न घ्यायचे का चुकतोय हिथच चुकतोय. आणि त्याचबरोबर काय लक्षात दिलं की जरी समजा सर मला रिव्हिजन पाहिजे होती, मग ती का नाही अशा पद्धतीने मी प्रश्न ठेवले जेणेकरून मराठीच्या पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत शब्दसंग्रह, पूर्ण शब्दसंग्रह कव्हर व्हावा. अत्यंतिक महत्वाचे प्रश्न सुद्धा त्याच्याबरोबर असावे, पॅटर्न मधले पॅटर्नच्या बाहेरचे प्रश्न असावे, ह्या गोष्टीला थोडं ध्यान दिलं आणि ही बॅच ही कोर्स आपण काय केला डिझाईन केला होता. त्याच्यामधली ही 8वी प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर. जास्त टाइमपास न करता पटकन चालू करतो. पहिला प्रश्न, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. मग पुरुषवाचक आहे, दर्शक आहे, संबंधी आहे, अनिश्चित आहे. म्हणजे तुला पहिल्यांदा ह्या वाक्यात सर्वनाम आहे का हे बघावं लागेल, मग पुन्हा तुला सर्वनाम हा टॉपिक सगळा तुझ्या डोक्यात आला पाहिजे, बरोबर. आणि मग सुरुवात झाली, पोरं म्हणली, टेन्शन मध्ये आली पोरं. म्हणलं का, ती पोरग लगेच म्हणलं सर आपल्या मराठीमध्ये ज्याला तुम्ही मूळ सर्वनाम म्हणतात ही मूळ सर्वनामे किती असतात. पोरग म्हणलं सर मोजून 9 असतात, इंग्लिश मधलं 9 आहे. म्हणलं मग टेन्शन काय आहे. अहो सर ही मूळ सर्वनाम कोणती आहेत, म्हणलं तूच सांग. मग ती म्हणला हो का सर, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही मूळ सर्वनाम आहेत. ओके, मग ते आले की टेन्शन मध्ये. ते म्हणतोय सर बघा की तुम्ही वाक्यात कुठे दिसतंय का, मी आहे का, तू आहे का, तो आहे का, हा आहे का, जो आहे का, कोण आहे का, काय आहे का, आपण, स्वतः. सर सर्वनामच नाही वाक्यात. जर या ठिकाणी जर पर्याय चौथा असता का यापैकी नाही, तुम्ही त्याला टिक केलं असतं. मग समजून घ्या सर्वनाम म्हणजे कोण आहे हो, नामाच्या ऐवजी येणारा शब्द आहे. हा, मग मराठीत मूळ सर्वनाम किती आहेत ते मोजून 9 आहेत. कोणती, ही मूळ आहेत. याचा अर्थ आहे ह्याचे विभक्त्यंत रूप म्हणजे कदाचित एक वचनी अनेक वचनी, ह्याच एक वचन अनेक वचन, याला प्रत्यय लागून तयार झालेली रूप ह्याचे आणि किती बी असू शकतात. कार्यक्रम कळला, बरं म्हणले नाही नीट समजावून सांग. बघ बाबा तुझ्या समोर कोण उभा आहे, बोधले. किती जण आहेत, एकटाच आहे. मग काय करीन उल्लेख, मी. पण हिथं जर हिथं 2 जण असते काय म्हणावं लागलं असतं मला, आम्ही. मग तुम्ही असं म्हणायचं का सर आम्ही हे सर्वनामच नाही. अरे हाय र, की त्याच रूप आहे र. एक असलं की मी असतंय, एकापेक्षा जास्त असलं की आम्ही असतंय. मला सर मला दिसा ना, अरे कडू मला म्हणजे ह्या मीलाच विभक्तीचा प्रत्यय लागला आणि रूप तयार झाले मला, म्हणजे मला सुद्धा सर्वनाम आहे. ह्याला म्हणायचं मूळ सर्वनामाची रूप. आणि मग बघ बरं वाक्यात, ठीक आहे. जया अंगी मोठेपण म्हणजे काय, ज्याच्या, जया म्हणजे कोण आहे दादा, ज्याच्या. तया यातना कठीण, तया म्हणजे कोण आहे, त्याला. लक्षात ठेव, तू म्हणतोय ना ज्याला, की ज्याला म्हणजे जो आहे, ह्या जोला विभक्तीचा प्रत्यय लागला आणि तयार झाले ज्याला. आणि ज्याला तू म्हणतो ना त्याला, हे त्याला म्हणजे दुसरं कोण नाही, तो आहे. ही सर्वनाम आहे. आलं का डोक्यात, आता कार्यक्रम कळाला का. ओके. आणि मग सुरू झाला कार्यक्रम. काय,
की सर मराठीत सर्वनाम मोजून सर्वनाम कशा कशासाठी येतं आणि मग सुरू झालं. पोरांनो आता लक्ष राहू द्या बघा, तुमचा सर्वनाम हा टॉपिकच कव्हर होतोय सगळा. मराठीत सर्वनाम किती? 9. कशासाठी येतं? एक. नामा ऐवजी येतं. नामा ऐवजी म्हणजे कसं? दादा आज येणार नाही, दादा नाम आहे, मग दादा काढला, दादाच्या ऐवजी काहीतरी टाकावं लागेल, मग काय म्हणणार? तो आज येणार नाही. तो हा शब्द दादा या नामाऐवजी आला म्हणून तो सर्वनाम आहे. नामाऐवजी येत. दुसऱ्यांदा सर्वनाम कशासाठी येतं? दाखवा दाखवी करायला येतं. पोरं म्हणली दाखवा दाखवी. अरे दाखवायचं. आता मला समज ही दाखवायचं, ही मी काय म्हणेन? चष्मा आहे, चष्मा आहे. नाही पिंट्या, काय म्हणावं लागेल मला? तुला दाखवायचंय ना, हा चष्मा आहे. कशाने दाखवला? कोणत्या शब्दाने दाखवला चष्मा? हा या शब्दाने दाखवला. मग हा हे सर्वनाम आहे. कशासाठी आलं? दाखवा दाखवीसाठी आलं. सर्वनाम कशासाठी येतं? संबंध प्रस्थापित करण्यासाठी. पोरं म्हणले संबंध प्रस्थापित? वाक्यात जी 2 वाक्य असते ती, त्या 2 वाक्यांचा परस्पर संबंध जोडण्यासाठी. जो अभ्यास करेल एक वाक्य, पास होईल दुसरं वाक्य. मग परस्पर संबंध कसा जोडणार? जो अभ्यास करेल तो पास होईल. हे बघ, जो आणि तोने ह्या 2 वाक्यांचा संबंध प्रस्थापित केला. सर्वनाम कशासाठी येईल? सर्वनाम येईन मित्रा प्रश्न विचारण्यासाठी येईन. कशासाठी येईल? प्रश्न. सर आम्ही तर नामाच्याच ऐवजी ऐकलं होतं म्हणून तो राड केला होता. तुला जर कळलं असतं का सर्वनाम कशासाठी येतं वाक्यात, तुझं प्रकार क्लिअर झाला असतं. जेवला का? हो. काय खाल्ले? प्रश्न विचारला. कोणत्या शब्दाने? काय. मग काय हे सर्वनाम आहे आणि ते प्रश्न विचारण्यासाठी आलेले. सर सर्वनाम वाक्यात नेमकं कोणत्या नामासाठी आलंय तेच कधी कधी कळत नाही, म्हणजे अनिश्चित नामासाठी येतं. म्हणले आता ही काय प्रकार आहे? तुम्ही म्हणले नाही का सर काय सांगू तुम्हाला, कोण कोण असं म्हणतोय? होय कोण म्हणतोय? म्हणतो सर कोण कोण काय बी बोलत्यात. अरे पण कोण कोण येतंय का सांगायला? कोण कोणचं उत्तर फिक्स आहे का? नाही. मग कोण हे सर्वनाम आलं? कोणत्या नामासाठी आलं सांगता येईना, म्हणजे अनिश्चित नामासाठी आलं. आणि शेवट सर्वनाम हे कशासाठी येतं किंवा कसं येतं? नाम किंवा सर्वनामाच्या जोडीने येतं. पोरांनो नाम किंवा सर्वनाम यांच्या जोडीने येतं. संपलं. ह्याच्याशिवाय सर्वनाम येत नाही. पोरं म्हणली नाम किंवा सर्वनाम यांच्या जोडीने. हो. तुझी मूळ सर्वनाम काय होती? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. बघ आता कसं येतंय ते. तर मी स्वतः गाडी चालवली, स्वतः सर्वनाम, मी या सर्वनामाच्या जोडीने आला. आई आपणहून फिरायला गेली. ओके आपण सर्वनाम आहे पिंट्या, एकटंय का? नाही. मग आई ह्या नामाच्या जोडीने आलं. कार्यक्रम कळालाय का? सर्वनाम वाक्यात कशासाठी येतं? नामाऐवजी येतं, नाम दाखवण्यासाठी येतं, 2 वाक्याचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी येतं, प्रश्न विचारण्यासाठी येतं, अनिश्चित नामासाठी येतं, नाम सर्वनामाच्या जोडीने येतं. आणि हेच कार्यक्रम मुख्यमध्ये पिक्चर टाईप बघ. मग नामाच्या ऐवजी आला तर तो असतो पुरुषवाचक सर्वनाम. प्रकार क्रमांक 1 नामाच्या ऐवजी आला. जर तो दाखवा दाखवी करायला आला तर तो असतो दर्शक सर्वनाम. प्रकार क्रमांक 2. जर तो 2 वाक्याचा संबंध प्रस्थापित करायला आला ते असते संबंधी सर्वनाम. प्रकार क्रमांक 3. जर तो प्रश्न विचारायला आला तर तो असतो प्रश्नार्थक सर्वनाम. प्रकार क्रमांक 4. जर तो अनिश्चित नामासाठी आला तर तो असतो मित्रा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. प्रकार क्रमांक 5. आणि नाम सर्वनामाच्या जोडीने आला तर तो असतो मित्रा तुझा आत्मवाचक सर्वनाम. प्रकार क्रमांक 6. आणि मग पटकन सांग मला, मराठीत मूळ सर्वनाम किती? मोजून 9. प्रकार किती? मोजून 6. कोणते प्रकार? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम.
प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम 6. क्लिअर. आणि मग आता इथं आम्ही म्हणले जयांगी मोठेपणा ही एक वाक्य धरलं गृहीत, तयारतना कठीण ही एक वाक्य गृहीत धरलं. आणि हो का सर हे जोडीने आलं, जोडीने जेव्हा येतं तेव्हा ते दोन वाक्याचा संबंधच प्रस्थापित करायला येतं. ज्याला कर नाही त्याला दर कशाला, ज्याच्या हाती ससा तो पारधी. जोडीने जो तो जी ती जे ते ही कायम काय असतात, संबंधी सर्वनाम असतात. प्रश्न क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आता काही जण टेन्शन मध्ये आले असतात, पोरं म्हणले असतात इकडू पटकन उत्तर देऊन जाना पुढे का टाइमपास लावलाय. भैया पटकन चॅनल स्किप करायचा, दुसऱ्या ह्याच्यावर जायचं का. आधीच काय सांगितलंय, ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे हे सांगायला आपण लेक्चर घेतलंय का, हे टेस्ट ठेवली का. मग ह्या टेस्टच्या माध्यमातून रिव्हिजन झाली पाहिजे, कंटेंट डेव्हलप झाला पाहिजे आणि पैकीच्या पैकी मार्क आले पाहिजेत. हा उद्देश साध्य करण्यासाठी आपण इथं एकत्र आहे. बरोबर. जाऊ द्या पटकन पुढे पटकन. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. वाचत नाही असंही 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 असंही, फुल टेन्शन मध्ये सर सगळंच सारखं वाटतंय. तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही काय करणार, तुम्ही परीक्षेमध्ये ह्या दोघाला पहिल्यांदा कट मारणार आणि तुम्ही हित चालू करणार आईला पहिली का दुसरी रे, पहिली का दुसरी. आणि मग तुमचं हितच कार्यक्रम वाजलेला आहे का. आपण ज्याला चक्कर म्हणतो का, भोवळ आली, अंधारी आली, चक्कर आली, त्याला शुद्ध शब्द आहे मूर्छा. आणि हा मूर्छा हा शब्द पोरांनो तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता असा असतो. असा असतो म्हणजे कसा असतो, छच्या पोटात च असतो. कार्यक्रम कळला का. हा सर शुद्ध शब्द चुकतोय, तू का चुकतोय माहितीये का. प्रश्न विचारणारा कसा विचारतोय ही समज आपली विकसित झालेली नाही, डेव्हलप झालेली नाही, म्हणून शुद्ध शब्दाचा मार्क जात असतो. ते जर एकदा कळलं ना, नाहीतर सर माझ्यापाशी 150 पानं आहेत शुद्ध शब्दाचे. भैया वयाच्या 58व्या वर्षापर्यंत पाठ करीत बस बाळा. मूर्छा कार्यक्रम मुख्य, उकार दुसराच असतो. मूर्छा कार्यक्रम मुख्य. मग इथं विषय कट झाला, छच्या पोटात च पाहिजे, पर्याय क्रमांक 1 गेलं. हा पण आपल्याला शब्द सर मूर्छा नाहीये, मग मूर्छित. आणि मग इथनं डोक्यात ठेवायचा कुठला प्रत्यय लागलेला आहे, इत झटका देऊन लागलेला आहे. गणित, प्रमाणित, आलं का ध्यानात. इक आणि इत जागतिक, भौतिक, मानसिक. झटका देऊन जर असं येत असेल ना, गणित, प्रमाणित, अतीत, झटका देऊन इत इक आले वेलांटी नेहमी पहिली असते. पण त्या पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. उग कुष्टबी नाद करायचा नाही, हे असंच मराठी व्याकरण करायचं तरच मिळ बसतो. पर्याय क्रमांक 2 शुद्ध शब्द आहे. गाडी पुढे जात आहे. सुशीलाबाईंनी केशरबाईंची नथ हरवली. वरील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. अकर्मक कर्तरी आहे. इथं सकर्मक आहे. चुकून 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 प्रिंट मिस्टेक. पहिला पर्याय अकर्मक कर्तरी, दुसरा सकर्मक कर्तरी, तिसरा भावे, चौथा कर्मणी. काय करणार गँग, काय करते गँग. गँग पटकन म्हणते सर किती सोपा. म्हणलं का, अहो काय सांगायचं सर, आमच्या पुस्तकामध्ये आमच्या क्लास नोट मध्ये आमचं सर आम्हाला म्हणलं होतं हरवले दिसलं डोळे झाकून म्हणायचंय. अकर्मक कर्तरी आहे. भैया म्हणीत बस, पण तू तुझी लेकरं तुझ्या बायका ह्यांनाच ही शाळा शिकव. अहो सर खरं आहे, मिनलचे पेन हरवले, स्कॉलरशिपला प्रश्न आहे सर, उत्तर आकर्मक कर्तरी. बरोबरच आहे की, कोण नाही म्हणते. बरोबर आहे. इतकं सोपं असतं तर कुणी गैऱ्याने पैकीच्या पैकी मार्क घेऊन निकालात नाव दाखवलं असतं. वाक्य नीट वाच. सुशीलाबाईंनी केशरबाईंची नथ हरवली. क्रिया कशाची झाली, हरवण्याची झाली. पण हरवली जी आहे का गोष्ट, ही नीट बघा. ही दोनदा गोष्टी आपल्याकडे, ही भारी कार्यक्रम आहे. इकडे बघा पोरांनो. हा मिनलचे बोट कापले. क्रिया कशाची, कापण्याची. बर खाली मिनलने बोट कापले. क्रिया कशाची, कापण्याची. बर खालचं वाक्य वाच म्हणलं, वाचलं त्याने.
मिनलने बोट कापले. क्रिया कशाची? कापण्याची. कापणारी कोण आहे? मिनल. सर मिनल वाक्याचा करताय. ओके. वरचं वाक्य मिनलचे बोट कापले, कापण्याची क्रिया आहे. सर वरच्या वाक्यात करता कोण आहे? मिनल नाही. संकल्पना चुकतीये. कस काय? पण त्या करता कोण असतो? जी क्रिया आहे ती करणारा करता असतो. खालच्या वाक्यात क्रिया कापण्याची करणारी कोण आहे? मिनल आहे. मिनलने कापलंय. वरी मिनलच कापलंय. कळालंय का? दोन्हीकडे काय कापलं गेलंय? बोटच कापलं गेलंय. पण खालच्या वाक्यात स्पष्ट कापणारा कोण आहे दिसतंय, वरच्या वाक्यात नाहीये. मग तुझा प्रश्न कसा पाहिजे? कापणारे कोण? मिनल. करता. कापणारे कोण? बोट. बोट हा वाक्याचा करता आहे असं पाहिजे. आणि मग प्रयोग ठरवूया. मग कसं आलं इथं? हरवणारी कोण? नथ. काय हरवली? नथ हरवली. हरवणारी कोण? सुशीलाबाई आहे. त्या सुशीलाबाई ह्या वाक्याचा करता आहे. मनाने नाही हरवलेली. काय हरवली? नथ हरवली. नथ हे वाक्याचं कर्म आहे. आणि नीट बघ, कर्त्याला प्रत्यय आहे का? सुशीलाबाई. सुशीलाबाईंनी. हो 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 हो. कर्त्याला प्रत्यय आहे का? आहे. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे बॉन्डवर लिहून घे. कर्तरी कवाचा नसतो. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. बिनधास्त भैया. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. जगात प्रयोग एक कर्मणी. राहणार नाही सर, माझं MA MPhil मराठीत न झालेलं आहे सर. आता PhD ला प्रबंध आहे सर. मी शेट पास आहे आणि नेट तयारी करतोय. तरी पैकीच्या पैकी येत नाहीत. मराठीमध्ये पाठांतर चालत नाही. समज 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 डेव्हलप पाहिला. लय मजा येते हो मराठी शिकायला. गडी शिकवणारा चांगला पाहिजे. जाऊ द्या पटकन आपल्या आपल्या जगात. पिक्चर टाईप नादच करायचा नाही भाऊ. बहुभूती म्हणून एक महाभिमानी कवी होता. बर. वाक्याचा प्रकार ओळखायचा. केवल आहे, मिश्र आहे, संयुक्त आहे, विद्यार्थी आहे. 99% पोरं पाटकन उडी मारतात. केवल वाक्य भैया चुकलेलं आहे. ती मला सांगतोय सर केवल मध्ये सर तुम्ही म्हणला होता की केवल म्हणजे एक आणि एकच क्रियापद आहे. हो एकच क्रियापद असतं केवल मध्ये, मान्य आहे मला. तरीही केवल नाही. विद्यार्थी तर असणार नाही का? विद्यार्थी कधी? जर त्या वाक्याचा अर्थ किंवा त्या वाक्यातील क्रियापद एखादं कर्तव्य सांगत आहे. मुलांनी राष्ट्रध्वजाचा मान राखावा, कर्तव्य. आई वडिलांची सेवा करावी, कर्तव्य. योग्यता सांगत असेल, स्वराज्य फक्त छत्रपतींनीच उभारावे, योग्यता. बहुतेक तिचं लग्न झालेले असावे, अंदाज. कर्तव्य, योग्यता, इच्छा. अशा पद्धतीने जर क्रियापद व्यक्त करीत असेल म्हणजेच क्रियापदाच्या रूपामध्ये वा असेल, वी असेल, वे असेल तर ते विद्यार्थी असतं. हाय का? नाही. पुढे म्हणले आता मिश्रण संयुक्त. होय. भवभूती नाम आहे, शब्द आहे. म्हणून इथं उभयान्वयी अव्ययासारखं काम करतंय. जे काय काम करतंय की ह्याचं स्पष्टीकरण पुढे देतंय, स्वरूप स्पष्ट करतंय. म्हणजे हे या ठिकाणी स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्ययाचं काम करीत असल्यासारखं आहे. म्हणजे इथं 2 वाक्य आहेत असं मानलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य बॉन्डवर लिहून घ्या, मिश्र वाक्य आहे. आता उघडा म्हणू नका, नाही एवढं अवघड असतंय का? अरे आपण कुठं म्हणायला लागलो 25च्या 25 पैकीच्या पैकी घ्यायचे. पण प्रश्नपत्रिकेमध्ये असेच प्रश्न घ्यायचे जे प्रश्न सर्वसाधारणपणे 25 पैकी 12 प्रश्न 15 प्रश्न अख्खा महाराष्ट्र सोडवणार आहे अभ्यास न करता सुद्धा. मग तिथनं पुढच्या प्रश्नांसाठी शर्यत लागणार आहे. माझा लय अभ्यास आहे, मी 4 क्लास केले, माझा आता ही 3री वेळ आहे. ही सगळी गँग तिथे एकत्र येणार आहे.
आणि हे सुद्धा ज्ञान कुठं अडकणार आहे? 21, 22, 23, 24, 25. आपल्याला त्या 25व्या प्रश्नाला हात घालायचा, म्हणून ह्या पद्धतीचे प्रश्न मुद्दामून ठेवलेले आहेत. ज्याच्याकडे तुमचं लक्ष जात नाही ते सुद्धा मुद्दामून प्रश्न घेतलेले आहेत. चल पटकन पुढे. कसा आहे ना आठवडा, कसाही हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? अरबी आलाय, फारसी आलाय, पोर्तुगीज आलाय, कन्नड आला. अक्का, अण्णा, ताई, टाका, बोने, सुक, बांगडी, खुली, पिटी, वडबड्या, तूप, हे सगळा कार्यक्रम कन्नड आहे. संपला विषय. पोर्तुगीज पैसा पिस्तूल, कर्नल कमांडर पाव रोटी पैसा पिस्तूल, पायरी पुरावा पसारा टिकाव, पपई अननस कुगू. पोर्तुगीज. फारसी सामना हकीकत सनई सतरंजी, खाना गिर कारागीर, दस्तगीर, दवाखाना, अबदारखाना, हे सगळे असलं असते फारसी. कट. कोण आहे? कसा आहे हा शब्द? मुचकत शब्द करा, नाहीतर काय जणांच्या 4-4 पानाच्या गोष्टी येत्या. शॉर्ट ट्रिक्स मध्ये आपल्याला बी मज्जा येते. शॉर्ट ट्रिक्स करतोय 4 पानाची गोष्ट पाठ. नका असलं करू. पॅटर्न चेक करा, नेमके प्रश्न येतात किती कोणते शब्द विचारले जातात त्याच्यावर लक्ष राहू द्या. बघा कसा आहे हा शब्द, कुठून आलेला आहे? अरबी भाषेतून आलेला आहे. पटकन पुढे. सांगोपांग कसा आहे? पॅटर्नच्या बाहेर. सांगोपांग या शब्दातनं नेमका कोणता अर्थ व्यक्त होतोय? यथा सांग, सांग कथा, तुटक तुटक, दंत कथा. काय म्हणते? सांगोपांग हकीकत. आता बघा शब्दाकडे बघून पोरं म्हणतात सांगोपांग म्हणजे सांगितलंय पांगलंय काय की बहुतेक. आणि मग याचा अर्थ तर ती दंतकथा आहे. नाही पिंट्या, दंतकथा म्हणजे जिला कुठलाही पुरावा नाही, ते परंपरेने पुढे हे तोडातनं त्याच्या तोडातनं त्याच्या तोडात अशी गेलेली असते. नाही, दंतकथा ह्याला म्हणत नाही. राहिले काय मग? यथा सांग, सांग कथा, तुटक तुटक. सांगोपांग पूजा केली म्हणजे कशी केली माहितीये का त्याने? सांगोपांगचा अर्थ इथं तुटक तुटक असा होत नाही, काय नेमकेपणाने अर्थ व्यक्त होतो. सांगोपांग यथा सांग, जसं आहे तसं, पूर्ण. तुटक तुटक काही नाही, त्रोटक वर्ण काही नाही, पूर्ण. कसं आहे सर मला तुमचा क्लास कसा आहे सर? वर्ण आहे का फार डीप? भाई आपला डीप तर पैकीच्या पैकी. जाऊ दे पुढे. ह्या भंग या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. काय? निर्भंग, अभंग, सभंग, भग्न, भंग. लय मोठं स्वप्न बघितलं होतं, पण परिस्थितीमुळे माझं स्वप्न भंग पावलं. थोडक्यात काय झालंय? भंग पावलं म्हणजे तुटलं. जे तुटतंय ते भंग आहे, जे तुटत नाही महाराष्ट्र त्याच्या जीवावर उभा राहिलाय. भंग, म्हणजे नाही, भंग तुटणार नाही. पर्याय क्रमांक 2 विरुद्धार्थी विचारलाय म्हणून हा पर्याय योग्य आहे. 14 पुढे. सरला सुकृताचा तंतू, सुकृत नाही सकृत. सरला सकृताचा तंतू, आयुष्य तैला झाला अंतू. वरील उदाहरणातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्ष आहे का? रूपक आहे का? स्वभावोक्ती आहे का? चेतना गुणोक्ती आहे का? 70-80% जर पोरं पटकन उडी मारणार. बघा तुम्ही सुद्धा मारले असलेल्या धना. सर मला वाटतंय चेतना गुणोक्ती अलंकार आहे. मी म्हणलं बरं का सर, चेतना गुणोक्ती म्हणजे काय असतंय? एखादी गोष्ट निर्जीव आहे किंवा अचेतन म्हणजे काय? जी हलत नाही, चालत नाही, जी बोलत नाही, तिला म्हणायचं अचेतन. तिच्यावर आम्ही असा आरोप करतोय किंवा कल्पना करतोय, ती चालते, ती बोलते. म्हणजे एखादं झाड जर रस्त्याच्या कडेला पडलं असेल तर बाय कसा आजाग झोपलाय ग, कुणाची तरी वाट बघत. अगं माय, नाहीतरी तुमचं फेमस गाणं आहे ना, चाफा चाले ना, चाफा डोले ना. आता चाफा काही केलं तरी चाफा बोले ना. बाई चाफ्याने 90 हाणलेली आहे. म्हणजे काय? तुम्ही काय कल्पना केली?
चाफा चालणारा बोलणारा कोणतरी मनुष्य आहे असं समजून तुम्ही वर्णन ज्या वेळेस केलेलं असतंय, बरोबर, निर्जीव किंवा अचेतन गोष्टीवर सजीवत्वाचा आरोप करून तुम्ही जेव्हा वर्णन करता तेव्हा चेतना गुणोक्ती असतोय. मग मी म्हणलं का रे? ती म्हणतोय की सर सरला सुकृताचा तंतू, तुला अर्थच कळलेला नाही म्हणून तू असा म्हणायला लागला. विषय काय? स्वभावोक्ती म्हणजे काय? एखाद्या माणूस समोर जे असेल, माणूस असेल, पक्षी असेल, आमका असेल, त्याचं हुबेहूब जसंच्या तसं, म्हणजे कसं, बातमी ऐकताच त्याने हाताच्या मुठ्या आवळल्या, त्याचे डोळे लालबुंद झाले, कपाळावर आठ्या आल्या, त्याचा चेहरा घामाने, आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहायला लागलं ना सगळं. गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी, गणपतवाण्याचं चित्र दिसायला लागलं बाबा पुढे. हुबेहूब वर्णन स्वभावोक्ती आहे का? सरला सकृताचा तंतू आयुष्य तैला झाला आणि तू तुला अर्धच कळलेला नाही म्हणून तू हे नाही. मग राहिले तर उत्प्रेक्ष आणि रूपक. आणि हे दोन अलंकार कधी असतात? ज्या वेळेस तू कशाची तरी तुलना कोणाशी तरी करीत असतो, दोन गोष्टीतलं साम्य दाखवित असतो, तेव्हा हे असतंय. उत्प्रेक्षा, उपमा, रूपक, अनन्वय, व्यतिरेक आपण होते. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण ह्यांच्याबद्दल लय मोठं बोललोय म्हणून इथं टाळलंय. इथं फक्त हे सांगतो, हे उदाहरण आलं तर कसं करणार. कोणाबद्दल बोलायला लागलोय? सरला सकृताचा तंतू. सकृताचा सकृताचा म्हणजे काय? सकृताचा म्हणजे सत म्हणजे चांगल्या काय कृत्याचा, तुझ्या कर्म चांगल्या कर्माचा जर तंतू म्हणजे धागा जर सरला, आयुष्य तैला झाला तू. तुमचे कशाची? सतकृत्याची कर्माची तुलना तंतू बरोबर केलेली आहे आणि आयुष्याची तुलना त्याला बरोबर केलेली आहे. ते असं म्हणतंय, जर तुझं कर्म चांगली कर्म जर संपली, तुझं आयुष्य संपलं असं त्याला थोडक्यात म्हणायचं होतं. तुलना झाली म्हणजे उत्प्रेक्ष आहे, रूपक आहे. पण ही तुलना होत असताना काय आणलंय का? सकृता सारखा तंतू, सकृत हे जणू तंतू, सकृतच तंतू. म्हणजे तुलना करीत असताना साम्यदर्शक शब्दच वापरला नाही. उदाहरणार्थ बघा, तुम्ही तुलना करायला लागलात लहान कुणाची, मुलाची. कुणाबरोबर करायची तुलना? मातीच्या गोळ्याबरोबर करायची. ही तुलना कशी होणार आहे? लहान मूल मातीच्या गोळ्या सारखे आहे, सारखे ह्या शब्दाने तुलना झाली. ही तो उपमा अलंकार असतो. जणू मातीचा गोळा आहे, उपमा हे उत्प्रेक्ष अलंकार असतोय. जणू म्हणलाय ना, म्हणजे मातीचा गोळा आहे, शब्दच नाही तुलना करायला. इतके दोघं एक आहेत आणि या ठिकाणी अलंकार असतो रूपक. उठ पुरुषोत्तमा, वाट पाही रमा, दावी मुख चंद्रमा, सकाळी कांती. उठ पुरुषोत्तमा, उत्तम असलेल्या पुरुषा उठ. रमा वाट बघते. उठ पुरुषोत्तमा, वाट पाही रमा, दावी मुख चंद्रमा. कुणाची तुलना झाली? मुखाची, बरोबर ना? मुख म्हणजे हे थोबाड आपलं. कुणाबरोबर केली? चंद्राबरोबर केली, बरोबर का? चंद्रासारखे मुख नाही म्हणला. मुख जणू चंद्र नाही म्हणला, मग मुख चंद्रच आहे असं म्हणताय. तुलना करीत असताना साम्यदर्शक शब्द चांगला नाही म्हणून अलंकार रूपक आहे. इतराजी पॅटर्नच्या बाहेर घेऊन आलो. इतराजी या शब्दाचा अर्थ ओळखा. आदर आहे का? मेहरबानी आहे का? गैरमर्जी आहे का? राजी खुशी आहे का? ज्या वेळेस तुम्ही एखादा करार करून देत असतात, म्हणजे लिहून देणारे तुम्ही असतात, पुढचा माणूस लिहून घेणार असतो, त्यावेळेस शेवटचे एक वाक्य, वरील प्रमाणे मी जबाब, वरील प्रमाणे मी माझ्या राजे खुशीने. राजी खुशी म्हणजेच काय? माझ्या संमतीने, म्हणजेच माझ्या मर्जीने. आणि ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे इतराजी, म्हणजेच काय होईल? गैरमर्जी. पर्याय क्रमांक 3.
आलं का ध्यानात? इतराची. त्याने इतराज घेतला आहे ना ते ना, इतराज नाही कराना म्हणजे काय? नकार देऊ नको. चला पुढचा प्रश्न घ्या. उपनयन नाद खोळा फिर से पॅटर्न बाहेर गेलो. मुद्दाम नाहीतर चंद्रन सूर्यन तुम्ही नदीन फिंदीन परकाव पाठच केले की. अरण्य रान कानन वनवे पिन जंगल आठवे पर्णपत्र पल्लव दिलं वृक्ष तर केलंय ना. पादपत्र मगुल शाखे विकबागम सगळ्या असलं पाठच आहेत भाऊ. बस दिशेने असा प्रश्न पडतो पुन्हा म्हणते अंदाजे हाणलंय. नको अंदाजे हाणू, बोधले आहे सांगायला. उपनयन म्हणजे काय असतं? डोळा आहे का, मुंज आहे का, विवाह आहे का, बारसा आहे का? डोळा म्हणजे काय? नयन, अक्ष, चक्षु, नेत्र, लोचन, आवळू, अंबक सगळ्यात अर्थ डोळा. नयन, अक्ष, चक्षु, नेत्र, लोचन, आवळू, अंबक नाही विषय कट. मुंज आहे का, विवाह आहे का, बारसा आहे का? आधी तुम्हाला उपनयन हा एक सोहळा आहे, म्हणजे हा एक प्रकारचा विधी आहे बरं का. हा विधी कधी केला जातो? ज्या वेळेस हा एखादा आपला विद्यार्थी, आपलं लेकरू हे एखाद्या गुरुकुलामध्ये शिकायला जायचं. जुन्या काळात गुरुच्याच घरी राहायचं, तिथं शिकायचं पुन्हा माघारी यायचं. ते काळच वेगळा होता. लेकरं बी त्या लायकीची होती, गुरु बी त्या लायकीचा होता. काळ एवढा बदललाय. पुढचं बोलत नाही. चला काय. आणि मग ज्या वेळेस तो जायचा त्यावेळेस हा विधी केला जायचा. त्याला तुम्ही काय म्हणायचं? वेदव्रत असं म्हणायचं. वेदव्रत किंवा व्रतस्थ असं म्हणायचं. की तुमच्या भाषेत मुंज आहे. उपनयन म्हणजे पर्याय क्रमांक 2 मित्रांनो मुंज. चला पटकन. सारिका कसं वाटतंय? अय सारे, तुला आता कळलं तुझ्या नावाचा अर्थ काय? सारिका या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. लक्षात राहू दे. हे नीटनेटकं का नीटनेटकं लक्षात ठेवायचंय. कधी कधी प्रश्न विरुद्ध लिंगी विचारला जातो. विरुद्ध लिंगी, ह्याचा विरुद्ध लिंगी सांग. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहित नसतं. सगळ्याला माहिती आहे सारिका म्हणजे काय. सारिका म्हणजे तुम्हाला थोडक्या भाषेत सांगतो, प्रेमिका, मैना, लांडोर, सांडणी. नाही, सांडणी म्हणजे उंटाची बायको बरं का पोरांनो. थोडक्यात आपण म्हणू उंटीन थोड्या वेळ म्हणू. लांडोर म्हणजे मोराची बायको. मुरीन मुद्दा म्हणून म्हणतोय बरं का, नाहीतर हीच स्क्रीनशॉट काढून गावभर बोंबलं थिंडतात. बघा बोधले काय सांगतोय विरुद्ध लिंगी. उंट विरुद्ध लिंगी सांडणी, मोर विरुद्ध लिंगी लांडोर. मग सारिका कोण आहे? सारिकेला तुम्ही ओळखता साळुंखी म्हणून. सारिकेला महाराज नीट रे, सारिकेला तुम्ही काय म्हणून ओळखता? साळुंखी म्हणून ओळखतात. अजून हे दुसरं नाव आहे. तिला तुम्ही साळुंखी म्हणून ओळखतात. हिला तुम्ही बासरी वाजवणारी कोकिळा म्हणून ओळखतात. आता तरी कळलं असेल की कोणाबद्दल बोलायला लागलोय आपण. हिलाच तुम्ही काय ओळखता? सारिका म्हणजे कोण आहे? साळुंखी. म्हणजेच कोण आहे? बासरी वाजवणारी कोकिळा. इतका तिचा आवाज गोड आहे. म्हणजे पोरांनो ही कोण असते? ही मैना असते. मैना. पोपट मैना. मैना म्हणजेच सारिका. ध्यानात राहू द्या. पुढचा. त्याने बाजारातून पुस्तकं मागवली. क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. सकर्मक आहे, संयुक्त आहे, प्रायोजक आहे, शक्य आहे. आता इथं डोकं लावायचं ना. असं मागणारा तो आहे म्हणलं होय, म्हणजे सर तो करताय म्हणलं बर. हा काय मागितली? पुस्तकं मागितली म्हणजे तर पुस्तक वाक्याचं कर्म आहे म्हणलं बर. पण नीट बघ. मागितली का मागवली? मागितली, स्वतःच मागितली. ती दुकानासमोर उभा आहे आणि दुकानदाराला म्हणला हे पुस्तक द्यावं. बघा की आमच्या बोधले सर असेल तर, नाही तर काढायला लावा. ती स्वतः दुकानात आहे. नाही मग तो घरीच आहे. तो घरीच तारक मेहता का उलटा चष्मा बघतोय कडू. मग त्याचा मित्र तिथं आहे. मग ती म्हणतोय ऐक केला का माझ्यासाठी बी मागव. म्हणजे काय? त्याने कोणाकडून तरी मागवलेले आहेत. आणि मग अशा ठिकाणी क्रियापद असते मित्रांनो प्रायोजक. ती क्रिया करता स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून कोणाकडनं तरी करून घेत असतो. पुढे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. काळ ओळखायचा आहे. साधा वर्तमान काळ आहे, रीती भूतकाळ आहे, रीती वर्तमान काळ आहे, चालू वर्तमान काळ आहे.
ज्या पोरांचा मराठी बरोबर संबंध काही काळ तुटलेला होता त्या ते पोरं नवीन आहेत, ते नवीन घ्या ती पटकन येते त्याला म्हणते सर रीती वर्तमान काळे. मी म्हणलं का सर ही क्रिया सवयीची आहे. होय कसली सवय आहे ही? कसली सवय आहे? सवय जर असेल ना मग काही ती सवय इथून तिथून सगळ्यांनाच नसते, काही जणांना असते काही जणांना नसते. मुकेश टाकेश अख्खं जगच टाकेश आहे का? नाही, काहींना सवय आहे काहींना नाही. सवय त्याला म्हणतात भाऊ. मग निर्भय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. काल सत्य होतं का? काही नाही काही नाही काल सत्य होतं का? होय सर. आज सत्य आहे का? होय सर. खरंय की आज सुद्धा काय हो सर काय बी विकत घेता येतंय बरोबर आई सोडून. सर नाही बायको भाई गप बस. बाई इकत काय बी मिळतोय म्हणलं तर ह्या जगात मग काय मिळत नाही? आई मिळत नाही. म्हणून आई सारखी आई. काल सत्य होतं आज सत्य उद्या होय उद्या सुद्धा सत्य. तिन्ही जगाचा जरी मालक असला तरी लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा आई नाही, ते भिकारी आहे. ते भिकारी आहे. नाही सर ते एम ए एम फिल पीएचडी झालाय शेट झालाय नेट झालाय 18 वेळा शेट आहे सर तो आणि 20 वेळा सर नेट आहे. आणि तो बायको बरोबर राहतोय आईला सोडून. ते दलिद्री आहे दलिंदर आहे हलकट आहे टाकून दिलेलं आहे. हे मॉडेल हलकट आहे. म्हणजे हे काय आहे? हे शाश्वत सत्य आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि नीट ऐका मग वाक्य. त्रिकालाबाधित सत्य नेहमी साध्या वर्तमान काळात असते. नाद करायचा नाही. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तरे गाडी पुढे नेतोय पटकन बघ. भाषा विषयक कौशल्याच्या किती पायऱ्या आहेत? 4 आहेत का 5 आहेत का 3 आहेत का 2 आहेत? आधी कळलं पाहिजे व्हॉट इज द भाषा विषयक कौशल्य. तू भाषा कशी शिकतो तो प्रत्येक टप्पा ही भाषा विषयक कौशल्य. तू कसा भाषा शिकला? जन्माला आला लगेच बोलला का? मग तुला फक्त आधी आवाज येत होत आणि तू मग असं असं बघायचा. तुझा पप्पा तुला ले माझा बाय हे माझ्या भागा तू नुसता टेन्शन मध्ये पप्पाकडे बघायचा. म्हणजे भाषा शिकायची सुरुवात झाली तुझी कशाने? ऐकण्याने. त्या ऐकण्याच्याच क्रियेला आपण श्रवण म्हणलो. मग तू हळूहळू बापाने तोंड उघडलं की तुझ्या लक्षात यायला लागलं काय तोंड उघडले की आवाज येतोय. मग तू म्हणला आ आ आ आईच्या डोळ्यात पाणी आलं. माय आई म्हणला गे तू बोलायला लागला. मग हे बोलणं 2 प्रकारचं आहे तुझ्यातलं आणि माझ्यातलं. आणि माझ्यातलं लय जणांच्यातलं. की तुझ्यातलं माझ्यातलं जे असतं का त्याला आपण म्हणत असतो संभाषण. ही तुझा दुसरा टप्पा असतो. आणि मग तू एकमेकात बोलायला लागल्यावर लय जणांशी बोलायला लागला. आता समूहाबरोबर तू बोलायला लागला. हे तुझा तिसरा टप्पा असतो भाषा शिकायचा. हे असतं तुझं भाषण. नंतर मग तू शाळेत जातो लगेच खटाखटाच उतरून काढितो. मग तुला येत होता का कडू पेन तरी धरायला आले हातात? आसान तसान कसा बी धरायचा. तेव्हाची केस पांढरी झाली बेटा तुला ती पेन धरायला शिकवता तरी अजून लय जणाला नीट धरता येत नाही. आणि काही लिहिलेलं त्याची त्याला कळत नाही. पहिल्यांदा गिरवायला हाताला धरून शिकवलं. असं आहे हे क असं आहे. म्हणजे तू काय शिकला पोरांनो? पहिल्यांदा तू लिहायला शिकला नाही तू फक्त बघायला शिकला. हे 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 असं असलं की असतंय हे असं असलं की क असतंय. म्हणजे तू वाचायला शिकला. हे वाचन तुझं 4थं भाषिक कौशल्य आहे. आणि मग वाचायला यायला लागलं की मग तू लिहायला लागला हळूहळू. आणि मग पोरांनो लेखन हे तुझं काय आहे? शेवटचं भाषिक कौशल्य आहे. म्हणजे भाषिक कौशल्याच्या पायऱ्या किती? ही पहिली ही दुसरी ही तिसरी ही चौथी ही 5वी. श्रवण संभाषण भाषण वाचन आणि लेखन. सुरुवात कशाने झाली? श्रवणाने झाली. म्हणून याला तू म्हणला पायाभूत भाषिक कौशल्य. शिखर कधी आहे? तू लिहायला लागला मग हे झालं तुझं शिखरीभूत भाषिक कौशल्य. नाद करायचा नाही. मग किती झाल्या पायऱ्या? 5 झाल्या पायऱ्या. वाचेल तो वाचेल वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र आहे का केवळ आहे का संयुक्त आहे का प्रश्नार्थी आहे का? किरकोळात करून सांगतो. एखादं वाक्य प्रश्नार्थी आहे कधी त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे. किती फसव्या आहेत आता. आणि शेवटी कोण आहे? उद्गारवाचक. अहो सर प्रश्न विचारलाय. मी म्हणलं कसा? बघा ना ते म्हणतो किती आहेत किती आहेत. येड्या
तोंडाने म्हणलेला नाही, तिथं लिहिलेलं तू वाचायला लागला आणि कसा बी वाचायला लागला. फक्त किती आहे म्हणून वाक्य प्रश्नार्थी असं कोण म्हणलं? किती फसले आहेत या वाटा, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे ते उद्गारार्थी वाक्य. वाचेल तो वाचेल, शेवटी प्रश्नार्थ चिन्ह नाही, तो नाही. केवळ म्हणण्यासाठी वाक्यात एकच क्रियापद पाहिजे. आहे का? तुम्हाला तीच कळलेलं नाही. जो वाचेल, वाचण्याची टू रीड ही एक क्रियापद झालं. तो वाचेल म्हणजे तो जगेल, तो लाईव्ह ही दुसरं क्रियापद झालं. म्हणजे वाक्यात दोन क्रियापद आहेत, म्हणजे विषय कट आहे. मग राहिलं आता संयुक्त मिश्र. मग आता संयुक्त मिश्र हे कशावर ठरतं? त्या दोन क्रियापदांना जोडायला कोण आलंय? कोण आहे? तर तो आहे, तो नाही. नीट बघ. वाचेल तो वाचेल, प्रभावीपणा आणण्यासाठी तो असा म्हणतोय. खरं वाक्य तिथं काय आहे? जो वाचेल तो वाचेल, ही जो झाकलाय आहे पण लपविला आहे. आणि कसं आलंय? जोडीने आलंय. मगाशी सांगितलंय तुला, वाक्य जर अशा कुठल्याही जोडीने जोडलेलं असेल. जेव्हा नळाला पाणी आले होते तेव्हा घड्याळात 9 वाजले होते. जेव्हा तेव्हा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी सद्गुरु दोन्ही चरण तुझे. काय जोडेत ना? ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी. जोडीनं आलं. वाक्याचा प्रकार एकच जगात मिश्र. होतंय होय, मी तुम्हाला म्हणतोय काय? रिव्हिजन बॅच असली नसती रिव्हिजन बॅच आणि पेज. पहिल्यापासून वर्णमाला आणि संधी प्रश्नाच्या माध्यमातून जाऊ द्या, दोन्ही गोष्टी होत्या. एक त्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ही पण लक्षात येतं, आणि त्या प्रश्नांच्या विश्लेषणातनं तो टॉपिक पण चांगल्या पद्धतीने कव्हर व्हायला झालं होतं. पुढे आईच्या आकडेवरचे बाळ सुंदर होते. या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. षष्ठी, प्रथमा, चतुर्थी, पंचमी. दिसायला एकही आत दोघ आहेत. तुला आधी वाक्याचा कर्ता ओळखायचा आहे आणि नंतर त्याची विभक्ती ओळखायची. 99% आणि पाठीमागच्या लय प्रश्नपत्रिकांमध्ये ह्याचं उत्तर पटकन षष्ठी चुकीच आहे. द्या तुम्ही आम्हाला म्हणायचं आता प्रश्नपत्रिका झाली तर महिन्याखाली त्याच्यात त्यांनी हे दिलंय, तुझं तू बघून घे. क्रियापद कोण आहे? होते. म्हणजे काय असतो? मूळ शब्द यातला असत. मग प्रश्न काय विचारायचा असतो? असणारे कोण? उत्तर मिळालं बाळ. वाक्याचा कर्ता कोण आहे? बाळ आहे. त्याला प्रत्यय लागलाय का? बाळाने, बाळाचा, बाळाला. आहे का असलं? काय काहीच नाही की सर. मूळ शब्द बाळ, इथं बी दिसतोय बाळ, म्हणजे काय नाही, प्रत्ययच नाही. आणि कोणत्याही शब्दाला मित्रा प्रत्यय जर नसेल जगात त्याची विभक्ती प्रथमा असू शकते, कारण कधी कधी संबोधन बी असते. पुढे अक्षयला 12 भाषा येतात. वरील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. गुणविशेषण आहे का? संख्या विशेषण आहे का? सार्वनामिक विशेषण आहे का? यापैकी नाही. गोष्टी दोन आहेत. काय तुला आधी सर्वनाम ओळखायचंय? लांब आहे का? नाही, बरोबर आहे. आधी तुला सर्वनाम ओळखायचंय, पुन्हा मग त्याचा प्रकार ओळखायचा. मग सॉरी, आधी विशेषण ओळखायचे. मग तुला कळलं पाहिजे विशेषण कोणाला म्हणतात. विशेष माहिती सांगतो. बर, काय म्हणला त्यांनी? काय केलं पाहिजे? विशेष माहिती सांगितली पाहिजे. पण ही विशेष माहिती ह्याच्या त्याच्याबद्दल सांगून चालत नाही. मग ही विशेष माहिती त्यांनी वाक्यातल्या नामाचीच सांगावी लागते. विशेषणे नेहमी नामाच्या जोडीनेच येतात. एवढंच वाक्य लक्षात. विशेषणे नेहमी नामाच्या जोडीनेच येतात. मोठा मुलगा, बुटकी पोरगी, काळा बाबा, दिकनी बाई. कळालं ना काय सांगायचं होतं? म्हणजे तुला आधी काय हुडकावं लागेल रे?
आधी नाम हुडकावं लागेल. आणि मग अक्षयला 12 भाषा येतात. कोण कोण नाम आहे? अक्षय नावाचं पोरग आहे, ही एक नाम आहे. बर, भाषा हे पण एक नाम आहे. हा चला, मग आता अक्षय बद्दल माहिती सांगितली पाहिजे, नाहीतर भाषेबद्दल माहिती सांगितली पाहिजे. अक्षय काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, बुटका आहे, हुशार आहे, मंद आहे, बधीर आहे, नाही काय सर? म्हणजे हिथं अक्षयचं विशेषण नाही, विषय संपलेला आहे. भाषा म्हण की आता, काळी भाषा, गोरी भाषा, चांगली भाषा होय पण नाही तिथं, सुंदर भाषा नाही तिथं. आणि मग ध्यानात देऊ नाही, चांगलं उंच बुटक असला कुठलाही गुण सांगत असता तर तो गुण विशेषण असला असता. जर नामाच्या अलीकडे सर्वनाम असेल, ती साडी, ती गाडी, ही माडी, माझी बॅग, माझा बंगला, असं सर्वनाम जर असतं नामाच्या अलीकडे तर ते सर्वनामिक विशेषण आहे का? नाही. मग कोण आहे? किती भाषा? 12 भाषा. लक्षात ठेव, नामाची संख्या सांगणारा जो संख्यावाचक शब्द आहे, म्हणजे कसा? पांडव. किती पांडव? उत्तर मिळालं 5 पांडव. ओके, 5 हे विशेषण आहे आणि याला संख्या विशेषण म्हणतात. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. चल पटकन पुढचा प्रश्न. मंजूर हा शब्द परस्वरणाचा वापर करून कसा लिहाल? मंजूर, 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 मंजूर. ज्याला कळलं त्यालाच उत्तर येणार आहे, नाही अंदाजे टपका. मग आधी मला कळलं पाहिजे परस्वर्ण म्हणजे काय. परस्वर्ण त्याने तुला फक्त शब्दाच्या जाळ्यात अडकवले आलंय. परस्वर्ण म्हणजे दुसरं काय नाही रे पोरा, अनुनासिक. म्हणजे जर शब्द दिला मी तुला, काय घंटा, हो किती अनुस्वार आहे, आणि हाच शब्द घंटा. हे बघ, घंटा लिहता आला का नाही? होय सर, लिहता आला. कसा लिहता आला? तर हो का, हा अनुस्वार गेला, ह्या अनुस्वाराच्या ऐवजी हो का न बाणाचा हे अनुनासिक आलं. बघ बरं, कोणता अनुनासिक आले? न बाणाचा आलंय. न नळाचा बी अनुनासिक आहेच की, वाङ्मयाचा ग अनुनासिक आहे की, चंचल मधला न अनुनासिक आहेच की, म अनुनासिक आहेच की. घेतला का आपण वाङ्मयातला ग? नाही. नळाचा घेतला का? नाही. चंचल मधला न घेतला का? नाही. म घेतला का? नाही. कोण घेतला? बाणाचाच घेतला का? हीच कळलं की उत्तर आलं. तुला अनुनासिकाच्या ऐवजी जर अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरायचं असेल, काय करायचं नाही. पहिली स्टेप, अनुनासिक पकड. पकडलं तर अनुनासिकाच्या खालचं नाही, मग अनुनासिकाच्या नंतर कोण आहे चेक कर. कोण आहे? ट आहे. कोण आहे? ट आहे सर. आणि मग पिंट्या टच्या गल्लीतलं अनुनासिक पकड. मग टची गल्ली पाहिजे, माहित पाहिजे काय टची गल्ली. ट, ठ, ड, ढ, बाणाचा न, मग न वापरणार. अजून उदाहरण घेतो. समज तुला शब्द आला, काय आला रे? चंदन. हा शब्द लिहे परस्वरणाने म्हणजे अनुनासिकाने. काय करते? पहिल्यांदा अनुस्वार पकडेल. पकडलं, त्याच्या खालचं का? नाही, खालचं नाही घ्यायचं. मग त्याच्यानंतरच. ही लक्षात आलं पाहिजे. कोण आहे त्याच्यानंतर? द आहे सर, द. मग द ची गल्ली कोण आहे? द ची गल्ली त, थ, द, ध, नळाचा न, आणि मग ले नळाचा न वापरू, आणि मग चालू केलं चंदन. आला बरोबर. मग काय दिलाय तुला शब्द? मजूर नाही. मग कोण आहे? सर, शब्द आहे मंजूर. चेक कर. काय पकडायचं? अनुस्वार. मग खालचं का शेजारचं? शेजारचं. कोण आहे शेजारी? ज आहे सर शेजारी. मग ज ची गल्ली च, छ, ज, झ. चंचल मधला न येणार. मग बघ, चंचल मधला न कुठं वापरलाय? न नळाचा चूक, न बाणाचा चूक, का वाङ्मयातला ग चूक, चंचल मधला न. पाहिजे म्हणतात ते काय न आहे का? हे भाई उग का नाही, साखरेची साल काढायचा प्रयत्न करू नको. आपल्या फॉन्ट मध्ये मराठी फॉन्ट करीत असताना हा लवकर सापडत नाही, म्हणजे मिळत बसत नाही, म्हणून जसा गावलाय तसा लिहिलेला आहे.
बरोबर. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढे, तुला मुक्ती मिळू शकेल असे सांप्रत काही लाभेल असे वाटत नाही. बर. अधोरेखित अव्ययाचा प्रकार सांप्रत. कळलं तर आहे. काय म्हणते माहिती नाही, तुला मुक्ती मिळू शकेल असे सध्या तरी काही नाही बघ खरं. सांप्रत म्हणजे त्याला थोड्या वेळ इथं म्हणायचंय, संध्या नाही, सध्या, आता तरी. काय दाखवतंय हे? हा हा, मग वेळ दाखवतोय म्हणजे काय दाखवतोय, आणि काय दाखवतोय म्हणजे काय आहे. वाक्यातल्या क्रियेबद्दल माहिती सांगतोय. तो क्रिया विशेषण आहे. शब्दयोगी म्हणण्यासाठी त्याने शब्दाच्या जुळीने यायला पाहिजे होतं. म्हणजे कसं रे, झाडाखाली, हा, खाली शब्द झाडाला जोडून आला. घोड्यावर, हे बघ, वर शब्द घोड्याला जोडून आला. आहे का? नाही, शब्दयोगी नाही. केवळ प्रयोगी म्हणण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह यायला पाहिजे होतं. अव्वा, आहे का? हा, म्हणतो नाही. उभयान्वयी म्हणण्यासाठी त्याने वाक्य जोडायला यायचं होतं. आहे का? नाही. 2 वाक्य कशी जोडतात माहित नाहीत का? बाबा गावात गेले आणि भाजी घेऊन आले, आणि जोडलं. आणि चहा घेईन किंवा कॉफी घेईन किंवा वाक्य जोडलं. 2 शब्द जोडले. आहे का? तसलं नाही सांगितलं. पुढे, पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो यातील मूळ उद्देश टिंबटिंब आहे. पांढरी टोपी आहे, टोपी घातलेला आहे, खोड्या करतोय मुलगा. कशावर प्रश्न आहे? वाक्य पृथक्करणावर. थोडा स्पीड वाढतो शेवटच्या 5 प्रश्नात का. हा कंटेंट पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणखीन आहे. आणि ह्याच्या पूर्वीच्या मागच्या टेस्टमध्ये बी घेतलेले आहेत नाही वाक्य पृथक्करणाचा. म्हणून टाइमपास करत नाही, मुद्दामून टाइमपास तुमचा होईल असं करत नाही. जास्तीत जास्त कंटेंट झाला पाहिजे. हा, काय करायचं रे तुला? आम्हाला मूळ उद्देश शोधायचा आहे. उद्देश शोधायचा आहे म्हणजे तुला काय शोधायचं आहे? करता शोधायचा आहे. विषय कटकर. काय सुद्धा इथं बोलत बसत नाही, तुला एवढंच सांगितलंय. नाही, काही वाक्यात म्हणजे या वाक्यात करता उद्देश नसतो ती वाक्य घेतले, ती कंटेंट तुझा केलाय मी कव्हर. नको टेन्शन घेऊ तू. मी म्हणतोय तेवढ्यावर ध्यान ठेव, पैकीच्या पैकी राहतात. तुला काय शोधायचं आहे? उद्देश म्हणजे कोण? करता. कर्त्याला लाडाने उद्देश म्हणतात. तुम्हाला नाहीत का घरात काय मिळत? पिंट्या, गोट्या, ए चिंट्या, तसं आम्ही कर्त्याला उद्देश म्हणतो. मग करता शोधायचा आहे. पुढे काय क्रिया? करण्याची क्रिया. करणारा कोण? पांढरी टोपी घातलेला गप्प कोण? मुलगा. संपला विषय तुझा. मुलगा हाच करता आहे. आणि मग हो झाला. मुलगा कसला? पांढरी टोपी घातलेला. ह्या शब्दाने काय केली सर? माहिती दिली. कुणाबद्दल? मुलाबद्दल. म्हणजे कुणाबद्दल? कर्त्याबद्दल. म्हणजे कुणाबद्दल? उद्देशाबद्दल. हा असतो तुझा उद्देश विस्तार. काय असतो हा सगळाच्या सगळा? उद्देश विस्तार. पुढचा, नाद घोळा. पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. अधोरेखित नामाचे काय ओळखायचे? लिंग ओळखायचे. स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, उभयलिंग आहे, नपुंसकलिंग आहे. बघा तुम्ही सुद्धा उत्तर चुकणार. बॉन्डवर लिहून घेतो. बोधले म्हणते. काही जण तर प्रश्न असा पडल्यावर कॉलेजमधली आणि कविता आठवतात. पिंपळाचे पान कसे उगवताने लाल ग, लाल ग, तसे तुझे गाल ग. तुझे गालच बघत बसला रे कडू म्हणून ती प्राध्यापिका आणि तुझी शेतावर उपजीविका. पोरं म्हणली सर स्त्रीलिंगी. म्हणलं बर कस काय? ती काय सर? किती सोपं विचारता राव. तो पाणी आहे का? नाही. मग ती पाणी. बसला सर कार्यक्रम. तिने उल्लेख केला म्हणजे स्त्रीलिंगी आहे. पिंट्यात चुकलेला आहे. कधीही लिंग निश्चित करताना पोरांनो, लिंग हे एक वचनावरून निश्चित करायचं असतं. 1 पान 10 पाने. एक पान 10 पाने. आणि मग पान काय 3 असतं का? ती पान नाही, तो पान नाही, ते पान. आणि मग नपुंसकलिंग. पिंपळाची पाने. हे पान कशाचे? पिंपळाचे पान आहे.
ओके, पुढे कुंतल या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कुंतल म्हणजे कान आहेत का? कुंतल म्हणजे कानातला दागिना आहे का? केस आहे का? सतेज त्वचा 99% पोरं पटकन म्हणतात काय तर कानातले कानातला दागिना आहे. मी म्हणलं का? कानी कुंडल मोतीहार ऐक सर, अय नीट ऐकतच नाही रे. कानी कुंतल आहे का? नाही. मग कानी कुंडल, कुंडल म्हणजे कानातली बाळी. ते काय म्हणतोय? कुंतल. कुंतल म्हणजे केस असतात. केस केस केस. काहींची गळायली, काहींची पांढरी झाली, काही लाईन यायची बंद झाली. 12वा बृहस्पती असणे म्हणजे काय? खर्चिक वस्तू आहे, अतिशय विद्वान मनुष्य, अतिशय वैर आहे. प्रारंभ. प्रारंभ म्हणजे असं काय बी नाही. 12वा बृहस्पती म्हणजे सर प्रारंभ. गपय. श्री गणेशा. प्रारंभ म्हणजे काय? श्री गणेशा करणे. प्रारंभ म्हणजे काय? ओ नामा म्हणणे. प्रारंभ म्हणजे काय? भरत वाक्य म्हणणे. सगळं सांगितलं आहे का? नाही. खर्चिक वस्तू 12वा बृहस्पती. काय गबस, काय बी गप्पा नको. बृहस्पतीच तुला कळायला नाही. खर्चिक वस्तू म्हणजे कोण असतंय? पांढरा हत्ती. नीटे पिंट्या, काय असतोय? पांढरा हत्ती. पण तिथं जर असला का पांढरा कावळा, तू म्हणशील खर्चिक वस्तू. गब्बस. पांढरा हत्ती मान्य आहे की मला. खर्चिक वस्तू का कशाला काही पांढरा हत्ती आणलाय म्हणजे काय? अतिशय खर्चाचा कार्यक्रम. पांढरा कावळा निसर्गातच नसलेली वस्तू. पांढरा कावळा. मग काय पोरं म्हणले बृहस्पती म्हणजे लय विद्वान माणूस आहे म्हणून पर्याय क्रमांक मला 2 वाटतो. गब्बस, असलं काही नसतंय. 12वा बृहस्पती असणे ह्याचा अर्थ असतो अत्यंतिक वैर असणं. कुठं त्याच्या नालीला 12वा बृहस्पती आहे ते. माझा त्याच्याबरोबर 36चा कार्यक्रम आहे. 63च नाही. 63चा आकडा असणे चांगलं मेतकूट जमणे. पिक्चर टाईप. मला तुझ्या वाचून कर म्हणा, तुला माझ्या वाचून कर म्हणा. ही 36 म्हणजे कवाच न जमणे. बघा, नाचली मिरी जोंधळ्याला हार जात नाही. याचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडायचा. परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण गौणपणा पत्करू नये. बर. एखादी चांगली गोष्ट करताना अचानक त्यातून अडचण उभी राहते. बर. पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही. बर. कर्तृत्ववान माणूस कितीही खालावला तरी नादान व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरतो. नीट 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 वाचलं की कळेल. शांत चित्ताने वाचलं पाहिजे. तुम्हाला अर्थ कळला पाहिजे, मग उत्तर बरोबर आहे. नाचली मिरी जोंधळ्याला हार जात नाही. कोणाबद्दल बोलतोय? मिरीबद्दल बोलतोय. मिरीची तुलना कोणाबरोबर चालू आहे? जोंधळ. जोंधळ कोण आहे? जोंधळ्याची जी किंमत जास्त आहे का मिरीला? जाऊन बघा बाजारात मिरीची किंमत काय, जोंधळ्याची काय. जोंधळ मिरी श्रेष्ठ आहे. पण मिरी कशी आहे? नाचलेली मिरी. म्हणजे त्याला असं म्हणायचं मिरी जरी नाचली का तरी सुद्धा ती जोंधळ्याला शरण जात नाही. जोंधळ्यापेक्षा त्याची किंमत कमी होत नाही. म्हणजे काय? एखादा माणूस जर कर्तृत्ववान असेल तर तो कितीही खालावला, परिस्थिती त्याची किती बी खालवली, पण नादान व्यक्तीपेक्षा नेहमी श्रेष्ठ ठरतो. उर्वी या शब्दाचा योग्य समानार्थी ओळखा. नुरवी, पूर्वी त्यातली उर्वी नाहीये ही. नदी, पर्वत, पृथ्वी, नाग. बघ नीट का काय पोरं पहिला पर्याय तर नाग म्हणतात. नाही. अही, सर्प, साप, भुजंग. काय वाटेल तर मग ते पर्वत असेल. पर्वत. नग अभि शैलगिरी. नग अभि शैलगिरी. आद्री सगळ्याचा अर्थ पर्वत आहे. नग अभि शैलगिरी. हा काय जर म्हणतात नदी. नाही रे, सरिता. सरत सरत गेली म्हणून तिचं नाव सरिता आहे. पिंट्या सरत सरत जाते म्हणून नाव सरिता. तटते, तटीने. मग ती तटली की तिच्यावर काय बी तरंगायला. तरंगिणी. कल्या सगळे समानार्थी नदीचे. मग कोण आहे? भू, भुई, भूमी. सगळ्याचा अर्थ पृथ्वी चालू आहे. भू, भुई, भूमी. धरा, धरती, धरित्री, धारिणी.
धरा धरती धरित्री धारिणी क्षमा मही रसा क्षिती क्षमा मही रसा क्षिती धरा धरती धरित्री धारिणी अवनी उर्वी वसुधा वसुमती वसुधा वसुंधरा सगळ्याचा अर्थ सांगितला पृथ्वी. पर्याय क्रमांक 3. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ह्या टेस्ट मधले 25 प्रश्न आपले झालेले आहेत. आवडले असेल लाईक करायचे, आपल्या इतर मित्रांपर्यंत सहकाऱ्यांपर्यंत शेअर करायचे. जर वाटत असेल संपूर्ण सिलेबसची बॅच घ्यायची असेल, अतिशय सुंदर असणारे अशी आपली बॅच आहे जी जवळजवळ 3 महिन्याची कालावधीची असते. ही नाही हिचा कालावधी 21च आहे ह्या प्रश्नपत्रिकेचा. 21 प्रश्नपत्रिका आणि 21 दिवसाची व्हॅलिडिटी ह्या बॅचला. पण जी रेग्युलर बॅच असते ती बॅच आपली 3 महिन्याची असते. अतिशय पैकीच्या पैकी असणारी बॅच. काही वाटलं ह्या नंबरला संपर्क करा. इथं नाही नंबर बारीक वाटला, इथं इतक्या मोठ्यात नंबर दिलाय. व्हॉट्सअपला मेसेज टाका, कॉल करा, काय बी असू द्या, बिनधास्त. मनापासून शुभेच्छा. ताकदीने अभ्यास करा, निकालात नाव येऊ द्या. बाय, भेटू पुढच्या सेशनमध्ये.